शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला. शेती मित्राच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करता आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी लाख मोलाचा व्हिडिओ, लाख मोलाचे अपडेट आणि कास्तकार बांधवांसाठी सध्याची आनंदाची वार्ता की संपूर्ण देशाचं लक्ष या घटनेकडे लागले की अंदमानमध्ये मान्सून कधी दाखल होतो. तर अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी पोषक वातावरण बनणार आणि या तारखेला अंदमानमध्ये आता मान्सून होणार आहे दाखल. मग महत्त्वाचा प्रश्न, अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख कोणती आणि यंदाच्या वर्षी अंदमानमध्ये मान्सून हा कधी दाखल होणार. दरवर्षी या तारखेला अंदमानमध्ये मान्सून दाखल होतो, त्याच्या अगोदर की मग नंतर होणार, या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे आणि हे सुद्धा जाणून घ्यायचे की हा जो असणारा मान्सून आहे तो शक्तिशाली आहे की कमकुवत. तर आपण सर्वांनी याच्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवं. जिथं व्हिडिओ आवडेल तिथं लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्या मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता सतत. शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी लाख मोलाचा व्हिडिओ, लाख मोलाचे अपडेट आणि सर्व कास्तकार बांधवांसाठी या घडीची आनंदाची वार्ता. या तारखेला अंदमानमध्ये दाखल होणार मान्सून. पण कोणती तारीख आहे? या तारखेला अंदमानमध्ये मान्सून दाखल होणार आणि हा जो मान्सून आहे तो कमकुवत आहे का शक्तिशाली आहे, याची आगेकूच भविष्यात कशी राहू शकते, यामुळे तळ कोकणात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होऊ शकतो, सगळं आज समजून घेऊया. जर मान्सूनच्या वाटचालीचा विचार केला तर मान्सून हा भारतीय उपखंडामध्ये सर्वात प्रथम जो आहे तो येतो अंदमानमध्ये. दरवर्षी मान्सून अंदमानमध्ये हा येत असतो 20 मेच्या आसपास आणि केरळमध्ये 1 जूनच्या आसपास. जर आपण बघितलं तर हा जो मान्सून आहे तो यंदाच्या वर्षी 3 दिवस अगोदर म्हणजे 17 मेच्या आसपास अंदमानमध्ये पोहोचू शकतो आणि जर आगेकूच व्यवस्थित राहिली तर 28 अथवा 29 मेच्या दरम्यान हा मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. जर आपल्या कोकणाचा विचार केला म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा मान्सून कधी स्पर्श करणार तर तुम्हाला सांगतो, कोकणामध्ये म्हणजे तर कोकणात दरवर्षी 7 जूनला मान्सून हा टच करत असतो. तर यंदाच्या वर्षी हा मान्सून तळ कोकणात 5 जूनला टच होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचा मुद्दा हा नाही की मान्सून कधी येणार आहे, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मान्सून कमकुवत आहे की मग शक्तिशाली. जेवढे काही रिपोर्ट आपल्यापर्यंत येत आहेत त्याच्यानुसार मान्सून हा फार 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 शक्तिशाली, कमकुवत असण्याची शक्यता नाही. त्याच्यामुळं आपल्याला जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सून हा वेळेवरती पडताना दिसणार. त्याच्यामुळे आपल्या पेरण्या ह्या वेळेवरती होण्याची खूप मोठी शक्यता निर्माण झाली. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, याच्यामुळं आपल्याला काय करायचं, घाईगडबड करायची नाही, मात्र खत बियाणं यांची खरेदी करून ठेवायची म्हणजे ऐनवेळी तारंबळ उडायला नको. तर आपल्या सर्वांसाठी खूप मोलाची, महत्त्वाची व आनंदाची वार्ता की आता 17 किंवा 18 मेच्या आसपास जो मान्सून आहे तो अंदमानमध्ये दाखल होणार आहे आणि मान्सून अंदमानमध्ये जर दाखल झाला की तिथून फार लवकर म्हणजे जवळपास 2 आठवड्यामध्ये आपल्या तळ कोकणात मान्सून दाखल होतो. यंदाच्या वर्षी मान्सून 105% जास्त आहे. त्याच्यामुळे सर्व शेतातील कामं मे महिन्यात उरकून घ्या. जून महिन्यामध्ये डायरेक्ट पेरणीसाठी शेतं सज्ज ठेवा, ज्यामुळे आपल्या सर्वांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की अंदमानमध्ये मान्सून कधी दाखल होणार, तो कमकुवत आहे का शक्तिशाली, भविष्यात संपूर्ण देशामध्ये मान्सूनचं वितरण कसं असू शकते, ही पूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडली असेल लाईक करा. माझ्या कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर या ठिकाणी एकदा शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल एकदा ऑल करा. याच्या मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपणास आता मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओचा आपल्या उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे करतो आजच्या वेळेत खूप खूप आभार व्यक्त.